नंतर भाई बरोबर आहे की नाही मॅडम? एवढी सेल्फीसाठी तुम्हाला 1000 रुपये मोजावे लागतील. नाही नाही आमचं नाही, आम्ही नाही. आमच्या तर कोलबी झाली. बरं आहे की नाही? येस येस. चला ठिकाणी धन्यवाद. आपण अतिशय चांगला परफॉर्मन्स केला. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. यस, आपल्या आगरी समाजाचे आहेत. आपल्याला अभिमान पाहिजे या ठिकाणी. सुवर्ण पाटील चांगला परफॉर्मन्स दिला या ठिकाणी. श्रीकांत मुंबईकर तुम्हाला विनंती करतोय, एकापेक्षा एक माल घेऊन येत चला. चला या ठिकाणी दमदार स्ट्रोक्स. चला या ठिकाणी पुढचं समालोचकांसाठी आय विल कॉल टू मिस्टर लोकल बॉय, लोकल कॉमेंटेटर सन्माननीय संयमजी खरत. हॅलो. चला इथून महत्वाची मॅच आहे आणि जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये म्हणजे सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. चला प्रेक्षकांच्या अगदी भेटीला सुवर्ण मॅडम निघाल्यात. मॅच चालू ठेवा आपण. गोलंदाज तयार प्रणय नवाले. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती झाले लाऊडली अपील. सर्व खेळाडू जोरदार उत्साह करत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 पंच आता डिस्कस करतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत येईल. आणि इथून पंचांचा इशारा आलाय. बॅट्समन झालेत बाद. पहिला धक्का रियांशी 11 बोरकर संघाला. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु त्याच्यानंतर बॅट्समन सोमनाथला मैदानातून बाहेरचा रस्ता दाखवलाय. प्रणय नवाले डू ऑर डाय जिंकाल तर सेमी फायनल तुम्ही खेळू शकता. या स्पर्धेची दमदार रात्र राहिले. 4 रात्रीमध्ये हे दमदार आयोजन. ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग विंदणे पहिल्या रात्रीमध्ये विचार केला. पहिल्या रात्रीमध्ये बाप्पा मोरिया निरूपण एंटरप्राइजेस टाकीगावनं बाजी मारली आणि दुसऱ्या रात्रीमध्ये विनोद स्मृती वॉरियर्स हा संघ सुपर 4 सेमी फायनल मध्ये दाखल झाला. आणि कालच्या रात्रीमध्ये देखील चांगली कामगिरी विंदणे टीम. यावेळीचा फटका आल्या लॉफ केलाय बॉलला लॉंग ऑफच्या वरून. रोशन डाकीच्या बॅट मधून आलाय पहिल्याच बॉल वरती हा धम्माकेदार षटकार. प्रेक्षक समोर आहेत ना, त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतो थोडेसे मागे व्हा. आपण बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ आपण उभे आहात. मैदानामध्ये तुम्ही तिन्ही बॅट्समन जर पाहिले असतील तर तिन्ही एकाच गावावरून आहेत. पहिला आला सोमनाथ, तो देखील बोरखडचा खेळाडू. त्याच्यानंतर टीमचे ऑनर अगदी रोशन डाकी आणि नॉ स्ट्राईकला बोम बोम सज्जन. आणखीन एक लॉफ पुन्हा एकदा केला लॉंग ऑफच्या वरून. फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देणारा बॅक टू बॅक तुफानी बॅटिंग षटकार. बॅटिंग बघा, आमच्या मुख्य व्यासपीठासमोर जे प्रेक्षक आहेत प्लीज 1 फूट मागे व्हा. खुर्चीत बसलेल्या 1 फूट मागे व्हा सगळ्यांनी. आवाज समोर लॉंग ऑनला किमान 1 फूट बाहेर व्हा. संयम चांगली बॅटिंग केली. 2 बॉल मध्ये 2 षटकार आले, परंतु तदनंतर रोशन डाकी झालेत बाद. जुनं तेच सोनं. षटकार आवडले असतील तर टाळ्या होऊ द्या. बॅट्समन बाद.
मध्ये आतापर्यंत 18 ठोकल्यात. या टीमचा महत्वाचा गोलंदाज आहे प्रणय नवाले आणि त्याच्यावरती प्रहार केलेत. अगदी आयकॉन गोलंदाज. 3 बॉल विचार केला तर 3 षटकार आलेत आतापर्यंत आणि 2 बॉल मध्ये 2 विकेट्स. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 18 बनल्यात. चौथ्या क्रमांकावरती नवीन बॅट्समन प्रिन्स कोहली हा खेळाडू मैदानामध्ये उतरला. चौथ्या क्रमांकावरती नॉन स्ट्राईक एंड वरती सज्जन आहे. तो सांगतोय की आता विकेट्स टाकायच्या नाहीयेत. सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये 2 बनल्यात. जरी आपण धावसंख्या सुरुवातीला 18 बनवल्या असल्या तरी विकेट्स ठेवाव्या लागतील. 5 ओव्हरची मॅच आहे आणि इथून या मॅच मध्ये कमीत कमी 60च्या पुढे जर गेलो तर बॉलिंग देखील तेवढीच चांगली आहे बोरका टीमकडे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चांगली वापसी केली गोलंदाज प्रणय नवालेनं. 3 षटकार आले आणि 3 बॉल डॉट आणि त्यामध्ये मिळाल्या 2 विकेट्स. पहिल्या षटकाचा खेळ राहिला आहे रियांश 11 बोरकारच्या नावावरती, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये बनल्यात 18 धावा आणि 2 खेळाडू बाद. चला प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतो, लॉंग ऑनला ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर प्रेक्षक आहेत. कृपया आपण मागे व्हा. समोर कोणी उभं राहायचं नाही, कारण बाउंड्री लाईनच्या अगदी तुम्ही जवळ उभे राहिलात. प्रेक्षकांना मी नम्रतेची विनंती करतो. प्रेक्षक क्रिकेटमधील केंद्रबिंदू असतात आणि आपण अगदी रात्रीच्या जवळजवळ आता 3 वाजतील तरी देखील मॅचचा आनंद घेतात. तुम्हाला नम्रतेची विनंती आहे की आपण थोडंसं मागे व्हा. 18 धावा पहिल्या ओव्हरमध्ये बनल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रवीण आला. प्रवीणने देखील आज दमदार खेळ केलाय, पण तो अंकितचा खेळ विसरणार नाहीयेत. लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप कंठवली टीम. अंकितनं 6 मध्ये 25 आवश्यकता असताना काय बॅटिंग केले. अमित ठाकूरच्या विरोधात 6 मध्ये 25 सहजरित्या चेस केल्या आणि इथपर्यंतचा प्रवास सुपर 8 सुपर कामगिरी करून दिली टीमसाठी. परंतु ही मॅच महत्वाची आहे. मागील काही जे घडले ते आता विसरून नव्यानं सुरुवात करावी लागेल. सज्जनचा फटका फसलाय. गोल्डन विकेट्स राहू शकते. फिल्डर न टिपले. कमालीचा झेल. कॅच ऑफ द नाईट. हर्ष उल्हास. बिग फिश इन द नेट. मैदानाच्या आतमध्ये असं घडलंय. बोरका टीमचा जो दमदार फलंदाज आहे, टीमचा कॅप्टन सज्जन झालाय झेल बाद. चला खेळाडूला लगेच पाणी आणि स्प्रे घेऊन जा. चला पाणी लगेच घेऊन जा. काय कॅच टिपलाय. वॉट अ कॅच. हा झेल अगदी चर्चेत राहू शकतो. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. बॉल फ्लाय झाला, त्याच्यानंतर त्याही पेक्षा फ्लायविंग जम्प फिल्डरची तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. येस संयम 100% एफर्ट काय असतात ते हे बघायला मिळालं. ग्रामीण क्रिकेट विश्वामध्ये डाय लगावून झेल घेणं अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतकंच असतात. आणि का झेल पकडलं त्याला माहिती आहे की ही विकेट किती इम्पॉर्टंट आहे आणि ती गोल्डन विकेट इथे कॅरी करण्यात आली आहे. वेल डन. खेळाडू झालाय बाद. सज्जन ची एक महत्वाची कॅच तिथे पकडत असताना फिल्डरचं नावही आम्हाला सांगा, जेणेकरून आम्ही नाव प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकू. पियुष पाटील खालचा पाडा विंधने याने हा झेल पकडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीनवर दाखवा 24 बघा. पियुष पाटील खालचा पाडा विंधने याने हा झेल पकडला तिथे. ग्रेट कॅच. चला लगेच नवीन खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे स्वप्नील मस्कर आणि त्याच्या सोबतीला प्रिन्स कोहली. ही महत्वाची मॅच आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये आता डावाला सावरावं लागेल. दोन्ही खेळाडूंना मिडल ऑर्डर मधले खेळाडू आहेत आणि महत्वाची मॅच. 3 विकेट्स गेल्यात. सज्जननं आज दमदार कामगिरी केली आणि त्याला मात्र लवकरात लवकर या मॅच मध्ये बाहेर केलंय. मोठा अडथळा दूर केलाय असं म्हणायला हरकत नाहीये. चांगली वापसी. सज्जन बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू स्वप्नील मस्कर डावाला कितपत पुढे नेतील हा देखील प्रश्न. आता जेव्हा तुमच्या विकेट्स येतात तेव्हा प्रतिस्पर्धी संघाची हवा राहते. आता दहशत वाढली गोलंदाजांची.
हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, अंकित त्या ठिकाणी तैनात होता, झाली खराब फिल्डिंग, बॉलच्या मागून पिछा सुरू आहे, 2 धावा देखील पूर्ण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, चांगला तालमेल दोन्ही खेळाडूंमध्ये, 2 धावेनं धाव फलक आता पुढे जाईल, 3 बाद 20 धावा. सुरुवात चांगली केली, पहिल्या ओव्हरमध्ये 3 षटकार आले, 2 विकेट्स आल्या, परंतु तदनंतर महत्वाची जी विकेट्स होती, प्रयत्न तुम्ही कराल तर त्याचं फल तुम्हाला मिळेल आणि तेच मैदानाच्या आतमध्ये चांगलीच मेहनत करताना पाहायला मिळाल्या. लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप कंठवली आज चांगला परफॉर्मन्स राहिला. इट्स अ वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. आज कुठल्या टीमचं स्वप्न पूर्ण होईल? महत्वाच्या मॅच मध्ये जिंकाल तर तुम्ही सुपर 4 म्हणजे सेमीफायनल मध्ये प्रवेश करू शकता. आज दोन्ही संघांनी एकच स्वप्न पाहिलंय की काही झालं तरी आज ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग स्पर्धा आम्हाला गाजवायची आहे. सरळच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला फिल्डर उभा, थोडंसं फ्लंबल झाला, तदनंतर लगेच सावध झाला आणि फेकी देखील झाले. फक्त एक सिंगल. जर तुमचं ध्येय मोठं असेल ना तर स्वप्न पाहताना कामगिरी देखील तेवढीच मोठी करा आणि स्वतःला फक्त एवढंच सांगा, मेक इट लार्ज, मेक इट लार्ज, आगे बढ़ते रहो. मैदानाच्या आतमध्ये फाईट सुरू आहे, फटका फसला, आणखीन एक विकेट क्रमांक 4. रियांशी 11 बोरखा टीमच्या आता धाबे दणाणलेत, बॅट्समन होतील बाद. स्कोर बोर्ड वरती आता विकेट्स आहेत तब्बल 4 आणि संघाची धावसंख्या 22 धावा. 6व्या क्रमांकावरती बॅट्समन जयेंद्र पाटील, महेंद्र पाटील. 12व्या खेळाडू आमचे रमाकांत मोकल सर, रियांश 11 बोरखा टीमचे मॅनेजर देखील. आज चांगला परफॉर्मन्स राहिला टीमचा, परंतु महत्वाच्या मॅच मध्ये आता विकेट्स पडतायत. बॅटिंगचं कंबर्ट जणू मोडून टाकलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती 11च्या सरासरीनं 4 बाद 22 रन्स. दोन ओव्हर मध्ये 22 रन्स, 18 बॉलचा उर्वरित खेळ. गोलंदाजांची पुन्हा एकदा चांगली वापसी, पण तो मैदानाच्या आतमध्ये आता रडायचं नाहीये तर आता लढावं लागेल. रियांश 11 बोरखा टीमला असं म्हटलं जातं की जिंदगी हर कदम एक जंग है, जीत जाएंगे हम अगर तुम अगर संग. मैदानामध्ये एखाद्या खेळाडूला आता जिम्मेदारी घेऊन खेळ करावा लागेल. प्रयत्न सोडून चालत नसतात क्रिकेटमध्ये. क्रिकेट असा खेळ आहे ज्यामध्ये वेळ पलटायला वेळ लागत नसतो. मागील 2 मॅचेस तुम्ही पाहिल्या असतील, 6 मध्ये 25, 2 मॅचेस मध्ये आजच्या रात्रीमध्ये चेस झाल्यात. बॅटिंग तुम्ही चांगली करू शकता या खेळपट्टीवरती. चौथी रात्र तरी देखील पाटा विकेट्स आणि त्या खेळपट्टीवरती चांगलाच मनमुराद आनंद लुटलाय गोलंदाजांनी देखील. आणखीन एक डॉट बॉल. आता प्रेशर वाढवत असताना प्रणय नवालेला पुन्हा एकदा इंटर केलाय. ज्या गोलंदाजानं पहिल्या ओव्हरमध्ये 3 षटकार खाल्ले तरी देखील त्याच्यावरती विश्वास. यस, तुमच्या टीम मध्ये जर महत्वाचा खेळाडू असेल तर त्याला एवढंच सांगा की तुझ्याकडून आम्हाला प्रचंड अपेक्षा आहेत आणि त्याच अपेक्षा या मॅच मध्ये देखील प्रणय नवालेच्याकडून अपेक्षित राहतील. व्हाईट बॉल, ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर जाणारा चेंडू. टीमची धाव संख्या तुम्ही पाहू शकता 23 धावा. खेळाडू बाद झाले 4. आतापर्यंत 13 बॉलचा खेळ संपलाय. 30 बॉलची मॅच आहे आणि 30 बॉल मध्ये कमीत कमी 60 धावा तर बनायलाच हव्यात. रियांश 11 बोरकर कितपत प्रवास राहील स्वप्नील मस्करचा देखील. बॅटच्या मधोमध मॅच मध्ये मी लढणार हे सांगणारा हा दमदार स्ट्रोक आहे. षटकार
तुमच्या स्वप्नांना सांगू नका तुम्हाला अडचणी किती आहेत, तर त्या अडचणींना नक्की सांगा आमची स्वप्न किती मोठी आहेत. आज स्वप्न कोणाचं पूर्ण होईल यासाठी सुरू असलेली अटीटटीची मॅच, परंतु मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील जरी 4 खेळाडू बाद झाले असते तरी मला आता लढावंच लागेल या उद्देशाने आता मैदानामध्ये बॅटिंग करतोय. जिंदगी हस्ती है इससे प्यार करो, अभी रात है तो सुबह का इंतजार करो, वो पल भी आएगा जिसकी ख्वाहिश है आपको, बस रब पे करो भरोसा और वक्त पर एतबार करो. ते करायचंय आता बॅट्समनला देखील वापसी होईल का? फटका फसला, लॉंग ऑनला फिल्डर उभा, आणखीन एक मोठी विकेट. स्वप्नीलचा पण कौतुक केलं, परंतु त्याच्यानंतर टिक फॉर टॅक, ईट का जवाब पत्थर से, बॅट्समन बाद. मंचावरती आपण सन्मान करूया. श्रीकांत घरत धाकटीजू यांचा आपण सन्मान करणार आहोत. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये त्यांनी देखील समालोचन केलं पूर्वीच्या काळामध्ये. तदनंतर बचपन हे देखील आहेत, त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. चला त्यांच्या सन्मानाकडे आपण जाऊया. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हा सन्मान होईल. आजची अगदी दमदार रात्र, रात्रीचे जवळ 2:57 3 वाजता आहेत असंच म्हणूया आपण. आणि अद्याप या मॅच नंतर आपल्याला टोटल 3 मॅचेस खेळवायच्या आहेत. 2 सेमीफायनल, 1 फायनल, आणि पुढील सामने आय थिंक 4 ओव्हर 4 षटकांचे राहतील. 29 लॉस ऑफ द 5 विकेट्स. रियांशी 11 बोरकार, अर्धा संघ बाद झालाय. आता काही खेळाडू शेवटचे राहिले, त्यांना आता दमखम दाखवावा लागेल. गोलंदाज प्रणय नवाले आल्या लॉफ केलाय. सोमनाथचा देखील फटका हवेमध्ये, कॅच ड्रॉप, बॉल निघून चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. रन्स मिळतील 4. प्रेक्षकांना अगोदर बाहेर काढा, जिथे प्रेक्षक बाउंड्रीच्या अगदी जवळ आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला कळकळीची विनंती आहे आयोजकांकडून. हा देखील फटका फसलाय, मागील बॉलवरती कॅच ड्रॉप झाले, परंतु आता चुकी घडणार नाही. लॉंग ऑफला फिल्डर उभा होता, तो आलाय, बॉल खाली टिपलाय जाईल. विकेट क्रमांक 6. या स्पर्धेसाठी अनिकेत भगत यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपये. नवीन खेळाडू आलेत ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये. पण आणखीन या ओव्हर नंतर 2 षटके आहेत. बॅट्समन का घाई करतात हा प्रश्न पडलाय. सिंगल डबल देखील महत्वाचे असतात कधी कधी. अशा सिच्युएशन मध्ये मोठे फटके येत नसतील तर तुम्हाला सिंगल डबल देखील काढाव्या लागतील. पण तू प्रणयचं आपण कौतुक करूया, काय बॉलिंग करतोय विंदणेचा वेगवान गोलंदाज. आणखीन एक वेगवान बॉल, आणि इथून डॉट बॉल. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय, आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीनं 6 बाद 33 धावा. तेहतीस वरती 6 खेळाडू बाद, 12 बॉलचा उर्वरित खेळ. ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग 8 गावं या ग्रामपंचायतीचा भाग बनतात, आणि 8 गावांमधील खेळाडू तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहिलेत. ज्या पद्धतीचं आयोजन राहिलं, सुरुवातीला डे नाईट स्पर्धा होईल, त्यामुळे आणखीन खेळाडू आनंदित होते, परंतु त्यांना कळलं की स्पर्धा नाईट होणार आहे, आणखीन आनंद वाढला. 4 रात्रीमध्ये या स्पर्धेचा बोलबाला राहिला. उरण तालुक्यातील एक मोठी प्रीमियर लीग स्पर्धा. लॉब केलाय बॉलला,
हवेमध्ये खेळलाय, हवेमध्ये संचारलाय बॉल, फिल्डर तैनात आहे. व्हॉट अ फिल्डिंग. आजच्या रात्रीमध्ये फिल्डिंगचा स्टँडर्ड सुरू आहे. जिथे 6 मिळतील असं वाटलं, परंतु त्याच्यानंतर फ्लाइंग जम्प 5 धावा रोखल्या टीमसाठी. एक धाव फार इम्पॉर्टंट आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये धावा वाचवत असताना लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप कणकवली दर्जेदार फिल्डिंग. 34 वरती आता 6 खेळाडू बाद. फटका जरूर चांगला खेळला, परंतु तदनंतर फिल्डिंग देखील तेवढीच लाजवाब. तुम्हाला फिल्डिंग देखील उंच व्हावी लागते. काही खेळाडू बॅटिंग चांगली करतात म्हणून त्यांना बॅटिंगसाठी संधी मिळते. काही गोलंदाज चांगली बॉलिंग करत असतात म्हणून त्यांना बॉलिंग दिली जाते. परंतु काही खेळाडू असे देखील असतात जे फिल्डिंगच्या जोरावरती संघाला मॅचेस जिंकून देण्याची ताकद ठेवतात. फिल्डिंगचा दर्जा लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप कणकवलीकडून अवे फ्रॉम बॉडी लाईन पाहावी लागेल. पंच देखील हेच सांगत आहेत. ऑफस्टमच्या अगदी बाहेर चाललाय आणि इथून इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. थेंबे थेंबे तळले साचे. रियांशी 11 बोरखा टीमची अवस्था. सुरुवातीला 18 आल्या, त्याच्यानंतर असं वाटलं की 70 सहज बनतील, परंतु गोलंदाजांची वापसी मॅच मध्ये केलाय. पुन्हा एकदा टर्न कमबॅक. वेगवान बॉल, थोडीशी लाऊडली अपील गोलंदाज संदेश पाटील करत असताना कणठवलीचा हा खेळाडू टीम मधील आज महत्वाची भूमिका त्यानं बजावली. त्याच्या सोबतीला प्रवीणचं योगदान. अंकितची देखील फाईट कोणी विसरणार नाहीयेत. अंकितनं 6 मध्ये 25 काढल्या नसतं तर आता घरचा प्रवास हा पाहायला मिळाला असता. एक खेळाडूचं महत्व फार आहे. तुम्हाला टीम मध्ये का घेतलंय आणि ते दाखवलंय देखील आज. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, हा देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक उभा मिड विकेटला. टिपलाय झेल. विकेट क्रमांक 7, 35. लॉस ऑफ द 7 विकेट. टीमची कारण आधी 6 विकेट्स गेल्या होत्या, त्यामध्ये आणखीन एक विकेट ऍड. विकेट क्रमांक 7 9व्या क्रमांकावरती नवीन बॅट्समन दुर्गेश आलेत. नवीन खेळाडू 9व्या क्रमांकावरती दुर्गेश. हा देखील विंधणेचा खेळाडू आहे. दुर्गेश नारंगीकर आणि त्याच्या सोबतीला 40+ महेंद्र पाटील. टीम टाकीगाव. ज्या खेळाडूने अनेक वर्ष टाकीगाव टेनिस क्रिकेटमध्ये उत्तम बॉलिंग करत स्वतःची ओळख टिकवली, तो खेळाडू नॉस्ट्रा ऐकलाय. बॉल पडल्यानंतर लगेच विकेट किपरच्या हातामध्ये. चला आणखीन एक डॉट बॉल. आता अशा मुवमेंट मध्ये डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर रियांशी 11 बोरखारला. खेळाडू कक्षामध्ये अगदी शांतता पसरली. हा सावध पवित्र आखलाय. ठाऊक आहे आता विकेट्स दिल्या तर संघ ऑल आउट होऊ शकतोय. एक धाव थ्रो अंडरम टाईप आलाय. थ्रो फास्ट असता तर आणखीन एक विकेट्स ऍड झाली असती. 7 विकेट्स पडल्यात. संघाची धावसंख्या 1 धावेनं पुढे जाईल. 36 धावा. 7 बाद 36. 3.5 ओव्हरचा खेळ झाला. आजच्या रात्रीतील ही महत्वाची मॅच, कारण इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये क्वालिफायर होईल आणि तदनंतर सेमीफायनलचा थर्रार. टोटल 3 मॅचेस, सेमीफायनल 2 आणि फायनल. बॅटच्या मधोमध 40+ हा खेळाडू महेंद्र पाटीलचा दणका. ओल्ड इज गोल्ड. बॉल सीमा पार. षटकार.
42 धावा झाल्यात 7 खेळाडू बाद. शेवटच्या बॉलवरती महेंद्र पाटील यांचं आक्रमण. महेंद्र पाटील 2 आतापर्यंत दमदार 3 बॉल मध्ये 7 धावा काढल्यात, 1 षटकार आल्या. सब्र करो अभी मेहनत जारी है, वक्त एक दिन खुद गएगा. चल महेंद्र पाटील अब तेरी बारी आहे. मागील बॉलवरती षटकारनं थोड्याशा आशा पुन्हा एकदा उज्ज्वलित केल्यात. एक नवी संजीवनी मिळाली खेळाडू कक्षाला देखील आणि छोटासा ड्रिंक्स ब्रेक राहिला. आता शेवटचे 6 बॉल, त्यामध्ये कितपत धावसंख्येपर्यंत पोहोचेल रियान शिलेबन बोरकर. अमर घरत हा खेळाडू, मॅन फ्रॉम नवापाडा. गोलंदाजी ट्रॅक वरती अमर आलेत ओव्हर द विकेट्स ना. 42 रन्स बनल्यात. शेवटचं षटक, लास्ट ओव्हर हवाई फ्रार केलाय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगला झेल पकडलाय. प्रणय नवाले उभा, विकेट क्रमांक 8. डीजे मास्टरच्या भूमिकेत वैभव भोपी सर, मॅन फ्रॉम हरिग्राम. परेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि पारितोषिक आले. मंगेश घरत षटकारासाठी 1000. अनिरुद्ध घरत यांच्याकडून देखील षटकारासाठी 500 रुपये. परेश मात्रेला सुवर्ण संधी. रातों के कातिल परेश पाटील, परेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं बॅडमिंटन टाईप फटका, चांगला स्ट्रोक आहे, 1 रन्स. असं सिच्युएशन मध्ये 1-1 देखील काम बनवू शकतात आणि तोच पवित्र आखलाय परेशनं देखील. जवळजवळ 10व्या क्रमांकावरती प्रवेश झाला परेश मात्रेचा मैदानामध्ये. 43 वरती 8 खेळाडू. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 18 येऊन देखील ही टीमची अवस्था बनले. क्रिकेट असा खेळ आहे जिथे तुम्हाला कंट्रोल, टेम्परामेंट राखावा लागतो. प्रत्येक बॉलवरती तुम्ही प्रहार करू शकत नाहीये, त्यासाठी कधी कधी सावध पवित्रा देखील महत्वाचा. पण तू महेंद्र पाटील इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला, व्हॉट अ बॅटिंग. काय हा फलंदाजी करतोय 40+ चा खेळाडू. आणखीन एक ठोकलाय षटकार. अगदी 2 षटकार दमदार ठोकलेत महेंद्र पाटीलनं. स्वबलावर लढणारी माणसं कुणाची वाट बघत नसतात. दिली नाही कुणी साथ, म्हणून आपला रस्ता मात्र ते कधी चुकत नसतात. साथ कुणाची मिळाली नाहीये तरी देखील 1 मॅन आर्मी लढायचं या युक्तीनं या सिंगलनं टीमचं अर्धशतक कंप्लीट. 50 धावा रियान शिलेबन बोरकर. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये 18 आल्या, त्याच्यानंतर असं वाटलं की आता 40-45चं आव्हान येईल, परंतु महेंद्रने सांगितलं मैं हूं ना, डरने की बात नहीं है. त्यानं मॅच मध्ये जान बनवले. 4 मध्ये 13 बनवल्यात. नेक्स्ट बॉल आणखीन एक, परंतु आता मात्र फटका हवेमध्ये फसलाय. लॉंग ऑफला फिल्डर जज करतोय. विकेट क्रमांक 9, बॅट्समन बाद. शेवटची जोडी आहे मैदानामध्ये. ऑल आउटचा धोका आता वाढलाय. 50 वरती 9 खेळाडू बाद. दुर्वेश येत आहेत नवीन खेळाडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर लगेच विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. शेवटच्या ओव्हरमध्ये अमरनं देखील चांगली बॉलिंग केली म्हणायला हरकत नाहीये. 1 षटकाराचा अपवाद वगळला तर अमरनं देखील चांगलं कमबॅक केलं. 2 विकेट्स घेत 8 धावा खर्च केल्या. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. 50 रन्स बनल्यात. या बॉलवरती देखील कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये, म्हणजे स्कोर अगदी स्थिर राहील. 5 ओव्हरमध्ये प्रति ओव्हर 10च्या सरासरीनं 50 काढल्यात आणि हा सामना जिंकण्यासाठी सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप कणकवलीला 51 धावसंख्येची आवश्यकता.
समीर ठाकूर साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 3,000 रुपये. समीर ठाकूर साहेब कंठवली यांच्याकडून या स्पर्धेसाठी 3,000 रुपये. चला लगेच लाईनअप मध्ये रियान श्रीलेबन बोरकर आपण मैदानामध्ये सज्ज व्हा. 5 ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्यासाठी आता तुम्हाला 51 वाचवायचे आहेत. आता गोलंदाजांची परीक्षा सुरू होईल. फलंदाजी कशी राहील आणि कुठला संघ इथून मॅच जिंकून पुढच्या दिशेने जाईल हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आपण करूया बदलाव जिथे जॉईंट होतील. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकायला मिळेल वैभवजी बोपी सर हरिग्राम आणि कांचनजी पालकर. आपण कुठे असाल तर या तुम्ही देखील जॉईंट व्हा लगेच. मॅच जिंकण्यासाठी 51 ची आवश्यकता. जसा सामना सुरू होईल आवाजामध्ये बदलाव. वैभवजी बोपी सर. सन्माननीय प्रसाद शेठ पाटील अर्थात गंपू शेठ पाटील यांच्याकडून या टुर्नामेंटसाठी तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आले. त्यांचा मी मनाच्या अंतकरणापासून हार्दिक आभार इथे व्यक्त करतो. त्यासोबत भाई अनिकेत भगत साहेब केस्टार कंपनीचे मॅनेजर यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आले. त्यासोबत समाधानजी पाटील साहेब दिघोडे जियांश एंटरप्राइजेस यांच्याकडून तब्बल 3,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आले. त्यासोबत समीर शेठ ठाकूर कंठवली उद्योगपती यांच्याकडून 3,000चं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलाय. अजून बॉल द्या मैदानात. या मान्यवरांचा मी मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करू. त्यासोबत या स्पर्धेसाठी बाईक पुरस्कृत करण्यात आले स्वर्गीय मिलिंद घरत यांच्या स्मरणार्थ संग्रामजी घरत आणि मनोज घरत यांच्याकडून ती बाईक पुरस्कृत करण्यात आले. त्यांचाही हार्दिक आभार. असंख्य देणगीदार ज्यांचं अमूल्य योगदान या क्रिकेट स्पर्धेसाठी राहिलं. आम्ही सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो.
तर सन्माननीय संदीप पाटील विंदणे आणि सन्माननीय सुमित पाटील विंदणे यांच्याकडून या क्रिकेट स्पर्धेसाठी 4 स्पोर्ट्स सायकल इथे पुरस्कृत करण्यात आले, त्यांचे हार्दिक आभार. समाधान जोशी विंदणे तर यांच्याकडून सर्वोत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी स्पोर्ट्स शूज हे पुरस्कृत करण्यात आले, त्यांचाही आपण मनाच्या अंतकडापासून हार्दिक आभार व्यक्त करूया. चला सामन्याकडे बोलणार आहोत आपण. पहिला बॉल निर्धावाला आणि हा देखील बॉलवर अगदी आपण बघू शकतो खूप चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्कवर आपण महेंद्र पाटील या गोलंदाजाला बघतो. सुंदर गोलंदाजी सद्यस्थितीमध्ये करत असताना सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये आपण प्रवीण वाघमारे आणि त्यासोबत संदेश पाटील हे ओपनिंग ब्लास्टर्स जोडी आता मैदानामध्ये आले. लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप कंठवली या संघासाठी आव्हान आहे. टोटल या मॅच मध्ये करायचे त्यांना 51चं टार्गेट आहे आणि पहिलेच 2 बॉल आले डॉट. व्हॉट अ बॉलिंग महेंद्र, समोरून यू टर्न करतोय बॉल, प्रवीण वाघमारेला अडचणीमध्ये आणलाय. सुंदर गोलंदाजी महेंद्र पाटील यांच्याकडून. सुपर 4 मध्ये जाण्यासाठी ही लढत आपण बघतो. आतापर्यंत 3 संघ सुपर 4 मध्ये पोहोचलेत. 2 सेमी 1 फायनल. 2 संघ हकदार बनतील 2 ट्रॉफ्यांचे आणि तिथे जाण्यासाठी काय दमदार गोलंदाजी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न विकेट किपरने केला, पंच सांगतायत वाईट बॉल. अतिरिक्त धावेनं कंठवली संघाचं सध्या अकाउंट इथे ओपन झालंय. 50 धावांची अजूनही गरज आहे. 27 बॉल अजून शिल्लक राहिलेत. सुरुवातीचे प्रवीण वाघमारेचे काही बॉल निर्धाव जाणं थोडस त्यांच्यावर दबाव तंत्र आणण्यासारखं ठरलंय. महेंद्र पाटीलचा चेंडू मिसमिंग आहे की टायमिंग. ओ फिल्डर बॉल खाली, चिडिया चूक गई खेत. मोठ्या मॅच मध्ये प्रवीण वाघमारेच्या खेळीचा अंत आणि जल्लोष रियाल शिलोन बोरखारच्या मैदानात. बाडी कार्यक्रम संपला असेल तर या लवकर, नाहीतर दशरथ पाटील सरांना डायलॉग मारायला बोलावं लागेल. प्रेक्षकांना विनंती आहे की प्लीज आतमध्ये जाऊ नका. जेवढ्या मैदानाच्या आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्हाला राहता येईल तेवढं तुम्हाला विनंती आहे आमची. आता अंतिम टप्प्यामध्ये आलो. रात्रीचे ठीक आता आपण बघतो जवळपास आता ऑलमोस्ट 3:18 झाले. एक बाद एक प्राइस डिस्टर्बन्स सगळं मला वाटतं सगळं उरकायला आपल्याला 5:30-6 वाजतील. सेटअप सगळं पॅकअप करण्यासाठी हरकत नाही, एन्जॉयमेंट असतं. तरी खूप सारे संख्येने प्रेक्षक असून उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मोठी विकेट मैदानामध्ये मिळाली महेंद्र पाटीलला. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये आलाय. पुन्हा एकदा वन्स अगेन फटका फसला, परंतु आता यावेळेस नो मॅन्स लँड. फील्ड बॉल खाली दुसरीसाठी निघालीत. 2 कंप्लीट इथे होत आहेत. बघा बॅट्समनची नावं आम्हाला सांगितली नाही तर ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. विजय पाटील वेळेवर नावं सांगा, जेणेकरून पुढे जेव्हा वैयक्तिक पारितोषिक दिली जातील, नावं नसतील तर ते पारितोषिक दिली जाणार नाही. आतापर्यंत जर दिले नसतील तर त्याची जबाबदारी तुम्ही आहात. नंतर प्रश्न विचारू नका, तुमचे 12वे खेळाडू जबाबदार असतील. मैदानात जाऊया. फटका सजवण्याचा प्रयत्न बॅट्समन विजय पाटील 40+ खेळाडू टिपला जाईल. झेल 1 मोर विकेट डाऊन. 2 धक्के. महेंद्र पाटील याची सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बोरखार करून गोलंदाजी करत असताना महेंद्रने खर्च केल्या धावा फक्त 3 आणि 2 विकेट तिथे त्यांनी घेतले. डीजे मॅडी याचे सूत्रधार कुठे आहेत?
आहेत का? मैदानामध्ये आपण जाऊया. पहिले षटक खूप चांगलं रियान शिलेवन बोरखार संघाकडून महेंद्र पाटीलचं फक्त 3 धावांचे षटक आणि 2 इम्पॉर्टंट विकेट हे त्याने घेऊन दिलेत. लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप कंठवली चॅलेंज वाढत असताना 24 मध्ये 48 धावांची गरज आहे अजूनही मॅच मध्ये. 24 ला इव्हेंट सध्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये स्वप्नील पाटील. जेव्हा दशरथ पाटील सरांचा डायलॉग झाला तो मनातल्या मनात भरपूर हसत होता. मनातली गोष्ट जेव्हा होठांवर येते तेव्हा बरंच काही होतं. 24 बॉल 48 धावांची गरज. काही नाही, छोटासा भूकंप होता. गोलंदाज सज्ज होत असताना आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सेकंड ओव्हर मध्ये स्वप्नील. फुलटॉस आलाय, डायरेक्ट बॉल होता आणि हवेमध्ये खेळ आहे. मिस्टामिंग 1 मोर विकेट डाऊन. रिया शिलेवन बोरखार या मॅच मध्ये इन्व्हॉल्व होत असताना संदेश पाटीलच्या खेळीचा अंत. बॅटिंग विकेटचे पतन होत असताना स्वप्नीलला पहिल्याच बॉलवर विकेट टिपले, ती देखील इम्पॉर्टंट संदेश पाटील. प्रवीण वाघमारे, संदेश पाटील, विजय पाटील इम्पॉर्टंट 3 विकेट गमावलेत बॅटिंग करत असताना कंठवली या टीमनं. अडचणी आता वाढले. 23 बॉल 48 धावांची अजूनही अबक नवीन फलंदाज आता मैदानामध्ये आल्या अमर खरत आणि अंकित पाटील. अंकितला विसरता येणार नाही. जिथे सगळ्यांनी आशा सोडून दिले होते तिथे एक आशेचा नवीन किरण चमकला नाही तर उगवला आणि संपूर्ण मॅच प्रकाशमय केले. आणि म्हणून तर आता कंटोली संघ इथपर्यंत आहे. 3 बॉल मध्ये त्याने 3 षटकार लागले. मिस्टामिंग शॉट का काढलेला शॉट मिड ऑनला डीपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. अमर खरत वॉटर बॉलिंग. क्या बात आहे. अतिशय चांगलं संगीत अवघ्या अर्ध्या तासामध्ये रचलं गेलेलं गीत आहे. रचून गाऊन रेडी केलेलं गीत आहे कांचनदादा पालकर यांच्या नेतृत्वाखाली. मला वाटते MMV धाकटीसोई. एक काम करा, आता केवाले गावाचा यांचा रहिवासी दाखला कट करा आणि धाकटीसोई लिहून घ्या. त्यांच्या नावाचा इथूनचा आधार कार्ड रेडी करा, गरज आहे त्याची. विकेट इथे मिळाली लगातार 2 विकेट ऑन हॅट्रिक स्वप्नील मस्कर. फटका सजवण्याचा प्रयत्न इथेही फसला. डॉट बॉलची ते सांगता होत असताना सामना थोडं अंगाशी आलाय. लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप कंटोली आज इम्प्रेस केले खरं तर दादूनी. 2 लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार. आतापर्यंत त्यांना मी पॅकर म्हणून बघितलेत. खेराडू मधून फर्स्ट टाइम बघितलं मी रोशन डाकी यांना. लगातार 2 बॉल 2 षटकार. काय बॉलिंग होते. स्टँडर्ड लेवलची गोलंदाजी. मोठी मॅच आहे. कंटोली संघाला इतक्या लवकर हार मानून जमणार नाही. फाईट तुम्हाला करावी लागेल. परंतु सध्या आतापर्यंत चित्र जी गोलंदाजी होते त्यासमोर घुटणे टोकलेत. कारण रन कमी विकेट जास्त. धावसंख्या फलकावर धाव आहेत 3, विकेट गेले 4. 1.4 चेंडूचा खेळ देखील संपलाय. हाही तेज तरार चेंडू. फिल्डर तिथे तैनात. गुड फिल्डिंग इथे डॉट बॉलची सांगता होत असताना स्वप्नील मस्कर काय गोलंदाजी केली या पठ्ठ्यानं. 5 बॉल फेकले, 2 विकेट, 1ही रन आतापर्यंत अगदी खर्च केले नाही. मैदानावर बघायला मिळेल का निर्धाव षटक बघायला मिळेल का स्वप्नील मस्करचा. बघायचा हा बॉल सांगून जाईल. इम्पॉर्टंट बॉल चालला पाठीमागे गॅप मधून. फाईन लेग आणि बॉल चालेल लेग स्लिप मधून. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चला 1 रन इथे पूर्ण केली जाईल. आणि जबरदस्ती ओव्हर
एक धावाचं षटक विथ 2 विकेट घेतले स्वप्नील मस्करने या मॅच मध्ये जीव ओतलाय. रियान शिलवन बोरखा टीम कडून 2 षटक संपली. 4 वर 4 बाद, 4 धावा फलकावर, आता 5 धावा फलकावर, आता 18 बॉल आणि 47 धावांची गरज या 2 आलेत. 18 चेंडू आणि 46 धावांची गरज. 5 आलेत ऑन बोर्डवर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. बघायचंय काय घडेल या मॅच मध्ये. थोडस गेम प्लॅनिंग तिथे सेट केलं जात असताना आज खेळाडूंना भरपूर वेळ मिळाला. याचं कारण आहे आपले सिंगर आपले लावणी सम्राटने आली, थोडस वेळ गेला आपला, हरकत नाही. लक्षात घ्या लकी ड्रॉ होईल 4 टीम मध्ये सेमीफायनलच्या. एक बाप्पा मोरिया निरूपण इंद्रबाजेश टाकीगाव, दुसरी विनोद स्मृती वॉरियर्स धाकटीसई आणि तिसरे अक्षय स्मृती विंदने. आणि यातून जिंकणारा एक संघ, परंतु यातून जो जिंकणारा संघ असेल त्यांचे सेकंड सेमीफायनल होईल हे लक्षात घ्या. परंतु ड्रॉ मध्ये ते असेल, चिठ्ठी फक्त बाहेर काढली जाईल. फटका सजवला, बॉल चालला लॉंग ऑन. हा यांची फक्त सेकंड होईल. ही चिठ्ठी आपण बाहेर काढू फक्त, बाकी 3 चिठ्ठ्या उचलू रांगेनुसार, हरकत नाही. चला फक्त यांची सेकंड मॅच होईल. 4 चिठ्ठ्या आपण एकत्र उचलणार आहोत. ही माहिती आम्हाला कांचन दादांनी दिली आहे, कारण लगातार मॅचेस ते खेळतायत त्याच्यामुळे रेस सगळ्यांना हवी असते. त्यामुळे आता चैतन्य पाटील, रोहित घरत आणि अनिकेत जोशी आपण तिन्ही कॅप्टन ज्यांच्या 3 संघ पुढे गेलेत, आपण आपला स्क्वॉड घेऊन आपण तिन्ही संघ रेडी व्हायचे. अनाउन्समेंट झाली, ड्रॉ उडला की टॉस साठी संघ रेडी पाहिजे याची दक्षता घ्या. आपण जाऊया मैदानामध्ये. फटका सजवण्याचा प्रयत्न केला, मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल करते. धावसंख्येचा फलक सद्यस्थितीमध्ये बघायला मिळेल. रन फलकावर धावा, एकंदरीत धावा आतापर्यंत जोडल्या गेलेत. टोटल ऑन बोर्डवर धावा आहेत त्या फक्त 7 धावा. माफ करा, आठ धावा फलकावर बघायला मिळत आहेत. 2.2 चेंडूचा काही संपलाय. 16 बॉल 43 धावांची गरज मैदानामध्ये. भरपूर प्रेक्षकांची उत्कंठा शिकेला पोहोचलाय. पर्व पहिलं ग्रामपंचायत प्रीमियर लीग, कोण बनणार चॅम्पियन पहिल्या पर्वामध्ये. बॉल पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवर सज्ज असताना महेंद्र. फटका सजलाय, बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर तिथे तैनात आहेत. बॉल उचलण्यासाठी थोडासा वेग घेतला, लगेच क्विक थ्रो, गुड थ्रो. एकच रन याही बॉल मिळेल. थोडं अडचणीमध्ये फ्रेंड्स, लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप कंठवली संघ अडचणीवर मात करायची असेल तर षटकार चौकारची नितांत आवश्यकता त्यांनाही मैदानामध्ये भासणार आहे. रियान शिलेवन बोरखार या संघाने आतापर्यंत जे केले ते त्यांच्या हितामध्ये राहिले, त्यांच्या बाजूने राहिले. परंतु क्रिकेटमध्ये बाजी पलटण्यासाठी वेळ लागत नसे. धावसंख्या फलकावर धावा आहेत 9 धावा. 4 चेंडूंच्या अगदी 4 विकेट देखील गमावले गेलेत. आता चेंडू आणि धावामधील अंतर 15 बॉल आणि 42 धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये उर्वरित शिल्लक राहिले. थोडस आक्रमण फलंदाजीतून करावा लागेल, एफर्ट द्यावे लागतील आपल्या फलंदाजीची, त्याची आवश्यकता आहे. बॉल तयार, स्लोअर वन, चेंज ऑफ स्पेस, बट इट इज अ वाईड. वाईड बॉल आलाय. धावसंख्येचा फलक एका धावेने पुढे चाललाय. रन फलकावर धावा डबल डिजिट, 10 रन ऑन बोर्ड, लॉट्स ऑफ विकेट 4. रन फलकावर धावा फक्त 10. 15 बॉल आणि 41 धावांची अजून मॅच दूर चालले थोडी कंठवलीसाठी. फटका सजवण्याचा प्रयत्न केला, तिथे लाऊड अपील दिसली, पंचांना सत्य दिसलं नाही, कारण नो बॅट अँड बॉल इन्व्हॉल्व. जो आवाज आला ती बॅट अगदी स्क्रीनला ब्रश झाली त्याचा आवाज होता हे सांगत असताना पंच नीरज राणावत सर. डॉट बॉल इथे आणखी एक बघायला मिळतंय. काय गोलंदाजी केली महेंद्र पाटील. 10 बॉल फेकलेत आतापर्यंत, त्याचा हा वैयक्तिक दुसरा स्पेल आहे आणि त्यासोबत हे सांघिक तिसरं षटक आहे. त्यांनी फक्त 8 रन आतापर्यंत खर्च केले, 2 विकेट घेतल्या. बी सिरियस, थोडं सिरियसली घ्यावं लागेल या मॅचला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आम्हाला करत असताना आणखी एक ऍड केली जाईल. रन फलकामध्ये बदल बघायला मिळेल. रन फलकावर धावा आहेत टोटल 11. गरज आहे 14 बॉल मध्ये 40 धावांची गरज. आता वेलीस जागावर लागेल.
कि रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के 5 चढ़कर खुद समंदर भी आएगा, थक कर ना बैठ है मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी, मिलने का मजा भी आएगा. ड्राइव्ह केला बॉल, लॉंग ऑफ कडे चेंडू घरंगळत चालला. 1 रन इथे मिळत असताना धावसंख्या फलकामध्ये अमराग्र बदल होणं गरजेचं आहे. आता आलेलं प्रेशर, आता झालं गेलं विसरून जावं लागेल. म्हणतात की झालं गेलं गंगेला मिळालं. पुढे काय करायचं ते आता लक्षात घ्यावं लागेल, थोडंसं ध्यानस्थ घ्यावं लागेल. गरज आहे अजून 39ची. इम्पॉर्टंट बॉल होता हा देखील. चेंडू खूप चांगला बघायला मिळाला. काव कॉर्नर कडे चेंडू चाललाय. फिल्डर तैनात. 1 बनली, दुसरी साठी 2 पूर्ण झालेत. दोघांचा वेगवान खेळ तिथे बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक विकेट घेण्यासाठी फिल्डर अगदी बघितला. त्याचसोबत बासमनी रन कंप्लीट करण्यासाठी प्रयत्न करत असताना पाणी घेऊन जा. 12वे खेळाडू ऋषिकेशसाठी बक्षीस होतं ना रोहित. ऋषिकेशनं जर कॅच पकडली तर रोहित घर त्यांच्याकडून 500 त्याच्यासाठी दिले जातील. इम्पॉर्टंट मॅच आहे. थोडंसं आता अंदाज फलंदाजीचा बदलावा लागेल, थोडंसं अटॅकिंग मोडमध्ये. कारण म्हणतात की प्रवासामध्ये जेव्हा निघतो तेव्हा लोकल आणि हायवे एक्सप्रेस वे, आता लोकल संपला, आता एक्सप्रेस वेवर जाण्याची वेळ आली आहे. 12 बॉलमध्ये 37 पाहिजेत विजयासाठी. अंकित पाटील सॉफ्ट डिसमिसल, परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. दुसरी साठी वेगवान रन ही देखील राहिली. गुड रनिंग बिट द विकेट. अंकित पाटील आहे तो सब कुछ मुमकिन आहे. आता एकमेव अशीची किरण आता उर्वरित राहिली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप कंठवलीकडून अंकितनं ज्यानं लगातार 3 सामने जिंकत 3 षटकार लगावत असताना सामना जिंकून दिला होता. वेल फिनिशर या टीमचा अजूनही मैदानामध्ये आहे आणि पुन्हा एकदा तीच जबाबदारी. 11 बॉल आणि 35 धावांची गरज या मॅच मध्ये. अगदी सुरुवात करावी लागेल, फाईट करावे लागेल. आता ती कविता आम्हाला आठवते, विंदा करंदीकरांची कविता की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. ओ स्लोअर वन केला, गुडलेन धरून बॉल टॉस झाला, टेकअप केला. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं स्लोअर वन विथ एक्स्ट्रा बाउन्स, आणि तो बाउन्स फलंदाजाला अडचणीमध्ये आणण्यासाठी या फटक्याला थांबवण्यासाठी उपयुक्त ठरलाय. चेंडू आणि धावामधील अंतर ऍक्शन रिप्ले मध्ये तर तो बघितलाच आपण. चेंडू आता 10 मध्ये पाहिजे 35. दुर्गेशचा हा ऑफ ब्रेक, परंतु ऑलरेडी मिडल अँड लेगस्टम्पच्या मध्ये पिचिंग केला होता बॉल, त्यामुळे लेगस्टम्पच्या अजून बाहेर गेला आणि पंचांनी लगेच त्याला वाईट दर्शवलाय. अतिरिक्त रन इथे जोडली जाईल. 1-1 धाव. हा खूप महत्वाचा आहे. प्रयत्न करावा लागेल, थोडेसे प्रगतिशील हे व्हावं लागेल या मॅच मध्ये. फटका सजवला बॅटच्या रडार मध्ये. फिल्डरच्या अगदी डोक्यावरून दस्तक मस्तक ठोकलाय षटकार. बात आहे. अनिकेत पाटील मैदानामध्ये दम दाखवत असताना पुन्हा एकदा वाघाची डरकाळी इथे फोडत असताना 9 चेंडू विजयासाठी रन पाहिजे 28. धूम 3चा तो एक टायटल मला आठवतं की बंदे है हम उसके हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज
निकले चारों ओर, इरादे है फौलादी, हिम्मत है हर कदम, अपने हाथों किस्मत लिखने आज चले हैं हम. आपल्या हातानं आपलं स्वतःचं नशीब घडवण्यासाठी निघालाय, आपलं अस्तित्व घडवण्यासाठी निघालाय अंकित पाटील देखील आणि दुर्गेश देखील. आता बघायचंय कसं कमबॅक देखील करायचं या मॅच मध्ये. 9 चेंडू 28 धावांची गरज. सामना अजूनही ऑन आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. फक्त मॅच बनवावी लागेल. हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा. मैदानामध्ये तुम्हाला हिम्मत दाखवावी लागते. ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत आणि ज्याची किंमत त्यालाच प्रतिष्ठा या जमान्यामध्ये मिळते. 9 चेंडू 28 धावांची गरज. मागील मॅचचा अंकित पाटील लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकणारा खेळाडू. अजून पुन्हा एकदा मी आठवण करून देईल. ऑलरेडी एक आता आलाय. हो गुड बॉल. यॉर्कर केला. यॉर्कर स्पेशलिस्ट दुर्गेशाला बघितलं आपण. अगदी तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं. एक सिंगल बनेल. क्षेत्ररक्षण करणारे टीम अगदी आपण बघितला बोरखारचा हाच निर्धार आहे. अंकित जेवढा नॉस्ट्राईक एंड कडे राहील तेवढा आपल्या टीमच्या दृष्टिकोनातून सुदैवच. परंतु त्याच्याकडे प्रसाद ठाकूरला आता साथ द्यावे लागेल कारण 7 बॉलमध्ये 7 धावाच केले प्रसादनं. टेनिस बॉल विश्वमध्ये 100चा स्ट्राईक रेट नथिंग आहे. तुम्हाला स्ट्राईक रेट वाढवावे लागेल. लवकर प्ले केला. हा शॉट अपील तिथे झाली. पंचांनी अपील फेटावली. आणखीन एक डॉट बॉल. चूक करतोय प्रसाद ठाकूर. मैदानामध्ये या क्षणाला डॉट बॉल खेळणं मैदानामध्ये चुकीचं ठरेल. जसं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की डॉट बॉल खेळणं तुमच्यासाठी हानिकारक आहे. जीवनामध्ये म्हटलं जातं गरज नसताना मेडिसिन घेणं हे तुमच्यासाठी हानिकारक होऊ शकतं. मगाशी दशरथ पाटील सरांचं वाक्य ते ऐकलं. 7 बॉल 27 धावांची गरज. चुकीच्या वेळेला चुकीचं मेडिसिन म्हणजे डॉट बॉल. 7 बॉल 27 धावांची गरज आहे. कांचनदादा पालकर आम्हाला काही गोष्टी आठवण करू देत असताना इम्पॉर्टंट बॉल आहे. सगळ्यात जास्त किमतीचा बॉल VIP. ट्राय केला बॉलला फिल्डर आहेत. 1 रन या बॉल व मिळेल. दुसरीसाठी निघाले तर रिस्की रन रिस्क घ्यायची होती परंतु रन मिळेल सिंगल. आता त्यामुळे चित्र विचित्र. 1 रन मिळाले त्यामुळे प्रसाद ठाकूर पुन्हा एकदा येईल स्ट्रायकर एंड कडे. अंकितला थांबावं लागेल पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंड कडे. आता येणारे चेंडू आणि धावामधील अंतर 6 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज आहे. 4 षटकामध्ये आतापर्यंत 25 करू शकलाय सध्या फक्त कंटवली संघ. आता 6 चेंडू मध्ये पाहिजे तर 26 धावा. मॅच थोडीशी कठीण आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाही आहे. या खेळामध्ये 1 षटकामध्ये 38, 1 षटकामध्ये 36, 1 षटकामध्ये 37, 1 षटकामध्ये केवाळीच्या मैदानावर 42 बनताना मी बघितलेत. त्यामुळे 6 बॉलमध्ये 26 धावा कठीण नाही आहेत. फक्त इरादे पौलादी तुम्हाला दाखवावे लागतील. मागचे दोन्ही सामने इतिहास सांगून गेलेत. मागील दोन्ही सामने असेच चेस झालेत. मागील सामन्यामध्ये आता अंकित पाटील ज्यांना जेव्हा गरज होती टीमला तेव्हा लगातार 2 नाहीतर 3 षटकार लगावत असताना सामना जिंकून दिला होता. त्याच्या अगोदर देखील सेम टू सेम मॅच होती. तेव्हा अशीच मॅच होती. तेव्हा होते निखी. आता बघायचंय अंतिम षटक. सज्जन मोकल. 6 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज आहे. दम दाखवावे लागेल फलंदाजीनं. आता सोडून द्याव्या लागतील मागे गेलेल्या गोष्टी. आता सोडून द्याव्या लागतील मागील झालेल्या चुका. सोडून द्याव्या लागतील आपल्या फलंदाजांकडून केलेली कामगिरी. आता ध्येय गाठायचं असेल तर टार्गेट. पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंच आम्हाला करत असताना आव्हानामधून अजून 1 रन कमी. व्हाईट बॉल. आता अजून धावसंख्या फलकामध्ये वृद्धी. 6 बॉल रन पाहिजेत 25. मॅच का बनेल बनवावी लागेल. क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रतीक्षा करून जमत नसतं. म्हटलं जातं प्रतीक्षा करणाऱ्याने तेवढंच मिळतं जेवढा प्रयत्न करणाऱ्याने उर्वरित शिल्लक ठेवलेलं असं. फटका चांगला होता परंतु गॅप शोधता आला नाही. हे मायनस पॉइंट राहिले. 1 रन मिळेल. सिंगल आली. काम बदलला नाही. आता जबाबदाऱ्या अंकित पाटील. 1 अँड ओनली अंकित पाटील. वन्स अगेन हिरो बनण्याची संधी आज वारंवार. क्रिकेट असू दे आयुष्य म्हटलं जातं चित्रपट सृष्टीमध्ये सगळ्यात कठीण रोल एक उत्तम कलाकाराला दिलं जातं. आता तो उत्तम कलाकार बनेल का अंकित पाटील. 5 बॉल आणि 24. 5 बॉल 4 षटकार. अंकित पाटील मागील मॅच मध्ये लगातार 3 षटकार 18 सहज बोलवले तरी लगातार शेवटच्या 3 बॉल मध्ये. आणि आता बघायचंय 5 बॉल 24. हो काय बॉल आहे. टोटली
बॉडी आणि त्यासोबत स्लॉट पासून दूर हस्तयुक्ती असतं. क्रिकेटमध्ये तंत्र मंत्र यंत्र हे सगळे तुम्हाला वापरायचे असतात. फलंदाजी करत असताना साम दाम दंडभेद दया क्षमा शांती रस्त्याने येताना नदीमध्ये सोडायचे असतात. मैदानामध्ये मैत्री नसतं, मैदान असतं द्वंद्व युद्ध. आता 4 मध्ये पाहिजे 24. मागील 3 मारले होते, आता 4 मारायचे. म्हणून तर म्हटलं जातं ना, आयुष्याचा प्रवास हा फार कठीण आहे. जसं पुढे जातो तसं चॅलेंज वाढतं. एक पाऊल पुढे. फ्लिक ऑफ द रेस. ओ थोडस अंतर कमी राहिलं, मला वाटतं जवळपास 3 इंच आणि 1 बाउंड चौकार. तीन बॉल आणि 20 धावांची गरज आता मैदानामध्ये. सामना थोडंसं कठीण होऊन बसला. बॅटिंग करणारी टीम लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप कंटोली काय फिनिश केलं होतं ना अंकित मागील मॅच, परंतु दुर्दैव की या मॅच मध्ये त्याला जास्त स्ट्राईकच मिळाले नाही. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. आता तर चित्र समोर आलंय. 2 बॉल 20 धावांची गरज, अशक्य असं बन. फक्त एक्स्ट्रा बॉल आले तरच मॅच बनेल. नुसता एक्स्ट्रा बॉल नाही, त्यासोबत एक्स्ट्रा बॉलवर फटका म्हणजे नो बॉल प्लस 6. तरी देखील म्हणजे 2 बॉल एक्स्ट्राची प्रतीक्षा करावी लागेल. मला वाटत नाही सज्जन मोकल अशी कोणती चूक करून बसेल या मॅच मध्ये. अंकित साठी हा पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रेस करण्याचा प्रयत्न. फिल्डर तिथे आहेत, कोणती रन इथे मिळणार नाही. ऑलमोस्ट 10चे दरवाजे उघडलेत. पहिल्या रात्रीमध्ये संघ होता चैतन्य पाटील, बाप्पा मोर्या, निरूपण इंटरपालजेस टाकी गाव. दुसऱ्या रात्रीमध्ये होता विनोद स्मृती वॉरियर्स धाकटू जुई रोहित घरात. तिसऱ्या रात्रीमध्ये होता अनिकेत जोशी अक्षय स्मृती मरुआई विंदने. आणि आता मला वाटतं 4 गाव, 4 सेमीफायनल, 2 सेमीफायनल 4 गावांमध्ये. आणि आता शेवटचा बॉल फेकला जाईल आणि हा बॉल सीमारेषा पलीकडे आणि सुपर 4 मध्ये दाखल होतोय. रियाल शिलेवन बोरकार 4 गाव सुपर 4 मध्ये. अभिनंदन. विजय पाटील साहेब आपण जाऊ नका, बक्षीस वितरणासाठी तुम्हाला थांबायचं आहे. विजय शेठ पाटील 40+ अध्यक्ष थांबा. विजय पाटील आपल्याला बक्षीस वितरण करून जायचं. चला, क्रिकेटमध्ये हार जीत होत असते, नो डाऊट. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच महेंद्र पाटील. 2 षटक 12 धावा आणि 2 विकेट. महेंद्र या. तर आता 4ही कॅप्टनला आम्ही आमंत्रित करू की आपण ड्रॉ साठी यायचे. तुम्हाला ड्रॉ इथे केला जाईल. महेंद्र या. महेंद्र या, लवकर या. ड्रॉप लगेचच. महेंद्र आलाय. या महेंद्र पाटील, खूप चांगली गोलंदाजी. अभिनंदन महेंद्र. कारण अपेक्षित महत्वाच्या मॅच मध्ये बडे मॅच का बडे खिलाडी आपण बनले. आणि मॅन ऑफ द